Good afternoon, all of you. Whether you can hear my voice? Yes, ma'am. Yes. Okay. Yes, ma'am. So yes, the last bit was what? What was the last bit? Program to fulfill the basic human aspiration. झालंय ना आपलं? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. मॅडम 18 तारखेला लेक्चर दिसत नाही प्रायव्हेट म्हणते. प्रायव्हेट म्हणते का? तर मी पुन्हा मग अपलोड करते आणि पब्लिक करते मग. आपली जी UHV ची टेस्ट आहे ना ती 6 तारखेला होईल बरं का, 6 मार्च. ती आता या तुम्हाला जे टाइम टेबल दिलेलं आहे त्याप्रमाणे UHV चीच फक्त होणार नाहीये, बाकी सगळ्या डिव्हिजनची एकदम UHV ची टेस्ट 6 तारखेला होईल. आवाज येत नाही मॅम तुमचा. आज आवाज येत नाही. आवाज येत नाही. ओके. येते मॅडम. येते मॅडम. आज काय म्हणते मी की तुमची UHV ची टेस्ट कधी होती डी डिव्हिजनची? 4 तारखेला. 4 तारखेला होती का? चालेल. मी ती मग 6 तारखेला होईल. हां, किंवा तुम्हाला मी इन्फॉर्म करेन कधी होईल ते. 2 दिवस अगोदर तर इन्फॉर्म करेनच. MCQच असणार आहेत आणि त्याचं पण मी प्रॅक्टिस घेईन MCQची. जे काय MCQ सेट पण मी एक प्रोव्हाइड करणार आहे. त्यात 30-35 MCQ असतील. ते तुम्हाला प्रोव्हाइड करते ते PDF. मग त्यातलेच एकाने MCQ तुम्ही बघू शकता. 2 मिनिटं. हॅलो हॅलो. हां, ओके. Okay, last time we have seen about what? That is nothing but what are the basic human aspiration and how you are going to fulfill. What are the program to fulfill the basic human aspirations? ते आपण बघितलं होतं. तर प्रोग्राम्स कुठले कुठले आहेत फुलफिल करण्यासाठी? कोणी मला सांगू शकेल का? What are the program to fulfill the basic human aspiration? फिजिकल फॅसिलिटी, रिलेशनशिप आणि राईट अंडरस्टँडिंग. ओके, यस, करेक्ट. फिजिकल फॅसिलिटीज, नंतर त्याप्रमाणेच काय पाहिजे आहे आपल्याकडे दुसरं रिलेशनशिप, आणि तिसरी गोष्ट या दोघांमध्ये पण राईट अंडरस्टँडिंग पाहिजे आहे. ओके, जर राईट अंडरस्टँडिंग प्लस फिजिकल फॅसिलिटीज असतील तर तुम्हाला
फुलफिलमेंट ऑफ प्रॉस्पेरिटी मिळणार आहे. आणि जर राईट अंडरस्टँडिंग प्लस काय असेल रिलेशनशिपमध्ये असेल तर तुम्हाला काय मिळणार आहे, फुलफिलमेंट ऑफ हॅपीनेस मिळणार आहे. ओके, सो ते पार्ट तुम्हाला चांगलाच लक्षात आलेलं असेल, राईट अंडरस्टँडिंग, फिजिकल फॅसिलिटी अँड रिलेशनशिप. मग आत्ता आपण काय बघणार आहे की वेअर डू वी स्टँड टुडे. टुडेचा सिनॅरिओ काय आहे ॲट द लेवल ऑफ 4 लेवल्स माहिती आहेत. आपण जे जीवन जगतो आहे ते कुठले कुठले लेवल्स आहे, इंडिव्हिज्युअल लेवल, फॅमिली लेवल आणि सोसायटी लेवल आणि नेचर लेवल. तर आत्ताच्या स्थितीमध्ये इंडिव्हिज्युअल लेवलला काय काय प्रॉब्लेम आहेत, फॅमिली लेवलला काय काय प्रॉब्लेम आहेत, सोसायटी लेवलला काय काय प्रॉब्लेम आहेत आणि नेचरच्या रिलेटेड काय काय प्रॉब्लेम आहेत, ते फक्त इथं एक सिनॅरिओ दिलेला आहे की आत्ताच्या स्थितीमध्ये काय काय प्रॉब्लेम फेस करायला लागतात या 4 लेवल्सला. सो ॲट द लेवल ऑफ इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम ऑफ व्हॉट इज ए प्रॉब्लेम ऑफ डिप्रेशन्स. तुम्ही जर बघितलं की बहुतेक तरुण जे आत्ता आहेत इंडिव्हिज्युअल, तर ते काय आहे, डिप्रेशनमध्ये जाण्याचे चान्सेस भरपूर आहेत. डिप्रेशनमध्ये गेलेले पण आहेत आणि काय कायनी सुसाईड पण केलेले आहेत. ओके, आणि आपण बघतो आहोत, ताज्या बातम्या आपण बघत असतो, खूप जणांनी तसं केलेलं आहे. सो प्रॉब्लेम ऑफ डिप्रेशन इज मेनली सायकोलॉजिकल डिसऑर्डर, सुसाईड, स्ट्रेस, इनसिक्युरिटी, सायकोसोमॅटिक डिझिजेस, लोनलीनेस एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. लोनलीनेस झाल्यामुळे त्यांना डिप्रेशन येतं आणि त्यामुळे ते काय करतायत, सुसाईडला लेवल ऑफ इंडिव्हिज्युअलला हा प्रॉब्लेम येतो आहे. स्ट्रेस असतात, इनसिक्युरिटी असते. सिमिलरली ॲट द लेवल ऑफ फॅमिली आता जर तुम्ही बघितलं, जॉईंट फॅमिली ब्रेक झालेला आहे. नंतर मिसट्रस्ट आहे, कॉन्फ्लिक्ट बिटवीन ओल्डर अँड यंगर जनरेशन. ओल्डर अँड यंगर जनरेशनमध्ये नेहमी काय आहे, भांडणं होण्याचे चान्सेस जास्त आहेत. इनसिक्युरिटी इन रिलेशनशिप, कुठलंही रिलेशनशिप तुम्ही त्यामध्ये सिक्युरिटी महत्त्वाची लागते आहे. तिथं आता इनसिक्युरिटी, कुठलंही रिलेशनमध्ये इनसिक्युरिटीची भावना जास्त उद्भवली गेलेली आहे. नंतर डायव्हर्सचे प्रॉब्लेम आहे, डावरी, टॉर्चर, फॅमिली फ्यूड्स, वेस्टफुल एक्सपेंडिचर्स इन फॅमिली फंक्शन्स एक्सेट्रा. हे झालं फॅमिलीच्या लेवलचे प्रॉब्लेम्स. सोसायटी लेवलचे प्रॉब्लेम आहेत ते टेररिझम आहे, नॅक्सलिझम आहे, कम्युनिझम, कास्टिझम करतोय, रेशल, इथनिक स्ट्रगल्स, वॉर बिटवीन नेशन्स, जिनोसाइड, न्यूक्लिअर जेनेटिक वॉरफेअर. ओके, हे झाले सोसायटीच्या लेवल आहे. ॲट द लेवल ऑफ नेचर ते आपल्याला माहिती आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे, पोल्युशन वाढतं आहे, डिप्लिशन होत आहे मिनरल रिसोर्सेसचे. त्यामुळेच आपण म्हणू शकतो की नेचरच्या रिलेटेड आपण जर म्हणू शकतो, आता पेट्रोलचं पण आहे का नाही, जर तुम्ही बघितलं तर किती वाढलेले आहे त्याचे दर. नंतर डिफॉरेस्ट्रेशन्स जे काय आहेत, फॉरेस्टचे जे म्हणू शकतो आपण, डिफॉरेस्ट्रेशन म्हणजे काय, झाडं कट केलेली आहेत. जिथं पाहिजे तिथं झाडं आहे का नाही, मोठमोठी झाडं कट करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. अँड लॉस ऑफ सॉईल फर्टिलिटी, आजकालचं जे मातीतलं जी फर्टिलिटी राहिली नाही आहे, पीक नीट उगवत नाही आहे, दॅट इज द लॉस ऑफ सॉईल फर्टिलिटी इज देअर. अँड हाऊ, so this is at the level of what, that is we are facing the problem at all this level. So you must know what are the problems that we are facing at various level. त्यामुळे मी हा बीट घेतलेला आहे. आणि त्याप्रमाणे जर तुम्ही बघितलं की काय होतं आहे की आजकालमध्ये, आजच्या सिनारोमध्ये काय होतं आहे, जे काय आहेत पीपल्स किंवा ह्युमन बिंग, दे आर कॅटेगराइज इन टू 2 काइंड्स ऑफ पीपल इन द वर्ल्ड. देर आर 2 काइंड्स ऑफ पीपल इन द वर्ल्ड. ते आपण बघणार आहे. कारण की MCQ मध्ये शक्यतो विचारलं जाईल की तुम्हाला SVDD म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म काय आहे, किंवा SVDD म्हणजे नक्की काय आहे. दॅट ह्युमन बिंग्स आर हॅपी ऑर अनहॅपी ऑर फॅसिलिटी काय आहेत त्यांच्या. मग तुम्हाला त्याचा अर्थ लक्षात यायला पाहिजे. SVDD, SSS, नंतर SVM काय ते आहे नक्की. 3 प्रकार, त्यातले 2 प्रकार आपण बघणार आहोत आणि नंतर मग आपण तिसरं बघणार आहे. मग ते जे 3 प्रकार आहेत जिथं आपण ह्युमन बिंग मोडतो आहोत, मग that we are going to see. But before that, I want to explain one thing, that before we explain this, we should clear understanding of desire of जे काय आपले डिझायर्स आपण अचीव करणार आहे ते काय आहेत, 2 प्रकारचे असू शकतात. दॅट इज नथिंग बट मटेरियलिस्टिक. जर तुम्ही बघितलं इथं मी दिलेलं आहे, कुठलेही डिझायर तुमच्या असू दे तर ते डिझायर काय असणार आहेत, मटेरियलिस्टिक असणार आहेत किंवा नॉन मटेरियलिस्टिक असणार आहेत. मटेरियलिस्टिक म्हणजे नक्की काय आहेत, फूड, शेल्टर, क्लोथ अँड फिजिकल फॅसिलिटीज विच आर क्वांटिफायबल. म्हणजे तुम्ही ते काय करू शकणार आहे,
क्वांटिटीमध्ये मेजर करू शकता आहे. दॅट इज नथिंग बट फूड, शेल्टर, क्लोथ अँड फिजिकल फॅसिलिटीज विच आर क्वांटिफायबल. दिस आर वॉट एव्हर यू कॅन मेजर दॅट विच आर क्वांटिफायबल, म्हणजे तुम्ही मेजर करू शकणार आहे. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द मटेरियलिस्टिक. ओके. अँड नॉन मटेरियलिस्टिक म्हणजेच काय आहे? इट इज क्वालिटेटिव्ह इन नेचर. क्वालिटेटिव्ह इन नेचर आहेत लाईक रिस्पेक्ट, ट्रस्ट, हॅपीनेस, रिकॉग्नायझेशन, पीस. हे तुम्हाला माहिती आहे रिस्पेक्ट आहे का, किती रिस्पेक्ट आहे, एवढा आहे का तेवढा आहे असं तुम्ही सांगू शकत नाही, म्हणजेच ते आपण मेजर करू शकत नाही. त्याची फक्त काय आहे, दॅट इज दे आर टर्म एज वॉट, नॉन मटेरियलिस्टिक. ओके. So you must know what do you mean by materialistic and non-materialistic when we are going to define these two kinds of people. मग पहिलं जे काइंड ऑफ पीपल आहे त्यामध्ये आपण मोडतोय का ते बघायचं आहे आपल्याला. दॅट इज नथिंग बट वॉट SVDD. व्हॉट इज दिस SVDD? दॅट इज नथिंग बट साधन विहीन, दुःखी, दरिद्रता. ओके. काय आहे साधन विहीन? साधन म्हणजे आपण म्हणू शकतो फिजिकल फॅसिलिटीज. विहीन म्हणजे त्याला डिप्रायव्ड आहेत ते त्यापासून, त्यांच्याकडे कमी प्रमाणात आहे. आणि दुःखी आणि दरिद्रता, त्यामुळे ते दुःखी आणि दरिद्र आहे. ओके. मग आता आपण ते कसं एक्सप्लेन करणार आहे? SVDD ह्या काइंड ऑफ पीपल मध्ये काय आहे कमतरता ते बघायचं आहे. दोज पीपल दॅट डू नॉट हॅव द फिजिकल फॅसिलिटीज. SVDT म्हणजेच कुठले काइंड ऑफ पीपल आहेत? दॅट डू नॉट हॅव द फिजिकल फॅसिलिटीज और यू कॅन से वेल्थ. मनी पण नाही आहे त्यांच्याकडे. डू नॉट हॅव द फिजिकल फॅसिलिटीज और वेल्थ, कमी प्रमाणात आहे आपण म्हणू शकतो. अँड ड्यू टू दॅट दे फील अनहॅपी अँड डिप्रायव्ड. Due to that they feel unhappy and deprived. Thus such people can be said to be material deficient, unhappy and deprived. म्हणजे त्यांच्याकडे मटेरियलची काय आहे, जी काय फॅसिलिटीज आहेत, मनी आहे किंवा जे काय आहे, त्यांच्याकडे कमतरता कशाची आहे? मटेरियली डिफिशियंट आहेत, फिजिकल फॅसिलिटीची कमतरता आहे, त्यामुळे ते अनहॅपी आणि डिप्रायव्ड आहे. आणि त्यामुळे आपण दॅट काइंड ऑफ पीपल दे आर सेड टू बी अंडर कॅटेगरी ऑफ वॉट, साधन विहीन, दुःखी, दरिद्रता. लक्षात आलेलं आहे का? येस मॅम. ओके. मग आता दुसरी काइंड ऑफ पीपल काय आहे? दुसरा काइंड ऑफ पीपल, सो दोज दॅट हॅव फिजिकल फॅसिलिटीज, ज्यांच्याकडे फिजिकल फॅसिलिटीज आहेत, वेल्थ पण आहे, बट स्टील दे आर फीलिंग वॉट, अनहॅपी अँड डिप्रायव्ड. what I am telling, those having physical facility, wealth आहेत त्यांच्याकडे, but still they are feeling what, unhappy and deprived. And such people are said to be what, materially affluent. materially affluent म्हणजेच काय आहे? त्यांच्याकडे फिजिकल फॅसिलिटीज भरपूर प्रमाणात आहेत किंवा वेल्थ पण आहेत त्यांच्याकडे, जेवढं पाहिजे त्यांच्याकडे आहे, affluent, but still they are what, unhappy and deprived. such people, साधन संपन्न, साधन त्यांच्याकडे काय आहे? संपन्न आहे, म्हणजे भरपूर आहे, साधन संपन्न, तरी पण ते काय आहे? दुःखी, दरिद्र. ओके. साधन संपन्न आहेत, साधन त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे ते संपन्न आहेत, साधन संपन्न, परंतु तरी ते काय आहेत? दुःखी, दरिद्र आहेत. त्याला म्हणतात आपण SSDD, साधन संपन्न, दुःखी, दरिद्र. ओके. अँड नाव यू कॅन चेक वेअर डू वी स्टँड, 1 or 2. तुम्ही आता चेक करू शकता की तुम्ही पहिल्या कॅटेगरीमध्ये आहे का दुसऱ्या कॅटेगरीमध्ये आहे. बोथ दिस आर स्टेट्स वी डोंट वॉन्ट टू बी. आणि जर तुम्ही लक्षात आणलं ते दोन्ही स्टेजला, तर ते आपल्याला काय आहे की आपल्याला या दोन्ही पण कंडिशनमध्ये किंवा दोन्ही पण कॅटेगरीमध्ये आपल्याला बसायचं नाही असं वाटतंय आपल्याला. बोथ दिस आर द स्टेट्स वी डोंट वॉन्ट टू बी इन. या दोन्ही पण कॅटेगरीमध्ये आपल्याला नको आहे. We want to move from this two category to what, that is a third category. मग third category काय असेल? Having physical facility and feeling happy and prosperous. That is nothing but it is called as what, third category. काय आहे? आपल्याकडे फिजिकल फॅसिलिटीज आहेत आणि त्या फिजिकल फॅसिलिटी जेवढ्या आहेत त्यामुळे आपण काय आहे? फिलिंग, आपल्याकडे कसलं आहे? फिलिंग प्रॉस्परस आहे, ॲज वेल ॲज फिलिंग वॉट, हॅप्पी. जेवढ्या आहेत तेवढ्या आपल्याकडे फिजिकल फॅसिलिटीज आहे आणि त्यामुळे आपण काय आहे? हॅप्पी आणि प्रॉस्परस आहे.
such people can be said to be what? Material affluent. म्हणजे त्यांच्याकडे फिजिकल फॅसिलिटी आहेत, भरपूर प्रमाणात आहेत. ॲम्फ्लुएंट म्हणजे जेवढे पाहिजे तेवढे आहेत, आणि त्यामुळे ते काय आहेत? हॅप्पी आणि प्रॉस्पर आहेत. दॅट काइंड ऑफ पीपल दे आर नथिंग बट साधन संपन्न, सुखी, समृद्ध. दॅट इज 4 टाइम S. साधन संपन्न, सुखी, समृद्ध. क्लिअर विथ दिस? मग या ज्या थर्ड कॅटेगरीमध्ये आपल्याला पहिल्या 2 कॅटेगरीमध्ये नकोच आहे, खरं या थर्ड कॅटेगरीमध्ये आपल्याला जाण्यासाठी आपल्याला काय पाहिजे आहे? To ensure that we are of third category as describes above, we need what? Right understanding. म्हणजे आपण प्रोग्राम बघितले होते टू फुलफिल द बेसिक ॲस्पिरेशन. त्यामुळे मी नेहमी सांगते आहे की राईट अंडरस्टँडिंग खूप गरजेचं आहे रिलेशनशिपमध्ये आणि ॲज वेल ॲज द फिजिकल फॅसिलिटीमध्ये. आणि त्यामुळे आपण जे काय आहे, कुठल्या कॅटेगरीमध्ये आपण मोडतो आहोत, आपल्या पहिल्या कॅटेगरीमध्ये किंवा दुसऱ्या कॅटेगरीमध्ये आपल्याला बसायची इच्छा पण नाही आहे. मग आपल्याला जर थर्ड कॅटेगरीमध्ये म्हणजे साधन संपन्न आणि सुखी समृद्ध या जर कॅटेगरीमध्ये बसायचं असेल, त्यामध्ये फिजिकल फॅसिलिटीज आहेत आणि त्यामुळे फिलिंग काय आहे? हॅप्पी आणि प्रॉस्परस आहे. या जर थर्ड कॅटेगरीमध्ये जर आपल्याला बसायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला कसं बसता येईल? आपल्याकडे काय असायला पाहिजे? राईट अंडरस्टँडिंग. लक्षात आलेलं आहे का? त्यामुळे thus we conclude that the order in which we have to work, कुठलंही काम करण्यासाठी आपल्याकडे पहिल्या गोष्ट काय असायला पाहिजे आहे? फिजिकल फॅसिलिटी बरोबर रिलेशनशिप मेंटेन करता आलं पाहिजे. आणि या दोघांमध्ये रिलेशनशिप आणि फिजिकल फॅसिलिटी बरोबर राईट अंडरस्टँडिंग जर असलं तर तुम्ही या कॅटेगरीमध्ये पण बसू शकता आणि तुम्ही बेसिक ह्युमन ॲस्पिरेशन तुमच्या फुलफिल करू शकता विथ कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी. ओके विथ दिस? Yes, ma'am. ओके, लक्षात आलेलं आहे का? हे 3 Yes, ma'am. डेफिनेशन्स लक्षात ठेवा. दॅट कॅन बी आस्क्ड फॉर MCQ. SVDD means what? SSDD means what? And 4 times S, what is that? Those who want to write, you can write it. SVDD, those that do not have physical facilities, wealth, and feel unhappy and deprived. Such people can be said to be materially deficient, unhappy and deprived, or साधन विहीन, दुखी, दरिद्रता. SSDD. म्यूट वैष्णवी, म्यूट करा. Vaishnavi D44. Those that who have physical facilities, wealth, feel unhappy and deprived still. Such are said to be साधन संपन्न, दुखी, दरिद्रता. SSDD. आणि आपल्याला या दोन्हीमध्ये पण कॅटेगरीमध्ये आपल्याला बसायचं नाही आहे. आपल्याला कुठल्या कॅटेगरीमध्ये बसायचं आहे? SS 4 times S. That is having physical facility as well as feeling happy and prosperous, which is the third category, that is sadhan sampanna sukhi samriddha. Because to have in this category you must need what? That is right understanding with physical relationship as well as right understanding with physical facility. Then you can be put in which category? That is sadhan sampanna sukhi samriddha. As well as after that bit is nothing but कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी असण्यासाठी प्रोग्राम तर कुठला आहे? राईट अंडरस्टँडिंग असायला पाहिजे रिलेशनशिपमध्ये, आणि कुठलं काय आहे? फिजिकल फॅसिलिटीमध्ये. फिजिकल फॅसिलिटी. पण त्याचबरोबर तुम्हाला काय असायला पाहिजे? यू हॅव टू लिव्ह इन हार्मोनी ॲट ऑल द लेवल ऑफ आवर लिव्हिंग. आपल्या 4ही लेवलमध्ये जर हार्मोनी, सुसंवाद चांगल्या प्रकारे झाला राईट अंडरस्टँडिंग थ्रू, तर आपण काय आहे? कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी. आपल्याला कुठलंही काम करण्यामध्ये आपल्याला कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी मिळणारच आहे. राईट अंडरस्टँडिंग ॲज वेल ॲज लिव्हिंग इन हार्मोनी ॲट ऑल 4 लेवल्स. दॅट इज नथिंग बट सेल्फ, फॅमिली, सोसायटी अँड नेचर अँड एक्झिस्टन्स. फॉर कंटिन्युअस हॅपीनेस is being in harmony with oneself, being in harmony with other, and being in harmony with nature. You can get
continuous happiness. If there is a harmony with all these four level as well as right understanding with relationship as well as physical facility, then you can attain continuous happiness and prosperity throughout the life. Whenever you do whatever the work you do, you will get what? Continuous happiness and prosperity, or whatever you are achieving your basic aspirations. तुमच्या जे तुम्ही बेसिक ॲस्पिरेशन जेव्हा जेव्हा तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करत आहात, तुम्हाला जर कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी पाहिजे असेल, तर हे राईट अंडरस्टँडिंग आणि हार्मोनी ॲट 4 लेवल गरजेचं आहे. राईट अंडरस्टँडिंग इन फिजिकल फॅसिलिटी अँड राईट अंडरस्टँडिंग इन रिलेशनशिप विथ दॅट 4 levels. Okay, with this okay, one more point I want to tell, that is, see that physical facilities ज्या तुम्ही वापरत आहात कुठलाही काम करण्यासाठी, मग physical facilities are necessary and complete for what I'm telling animals, while they are necessary but not complete for humans. So this is the for theory part they can ask one question, explain how you are going to explain physical facilities are necessary and complete for animals while they are necessary but not complete for humans. Okay, so this is one question which can be asked in your exam, not for that MCQ I'm telling, but for theory papers. So how you are going to verify? So now see one example I have taken. For animals, animal need physical things to survive, mainly to take care of their body. Now example काय आहेत, ॲनिमल्सला एकाने फिजिकल थिंग्स लागतात कायसाठी? जीवन जगण्यासाठी आणि त्यांच्या बॉडीचं केअर करण्यासाठी. हाऊ दे आर टेकिंग केअर टू टेक केअर ऑफ देअर बॉडी, दे नीड फिजिकल थिंग्स. आता मी एक्झाम्पल काय घेतलेलं आहे, काऊ विल लुक, काऊ म्हणजे आपण म्हणू शकतो गाई, विल लुक फॉर द फूड वेन इट इज हंग्री. जेव्हा त्याला एकाने भूक लागत आहे तो ती काय करणार आहे, शोध घेणार आहे मला कुठं खायला मिळतं आहे. एकदा का तिला एकाने ग्रास किंवा काहीतरी आपण खायला दिलं तर ती काय करणार आहे, इट्स आणि सिट्स अराउंड टू च्यू ॲट लेजर. निवांतपणे ती काय आहे बसणार आहे तिथं आणि मस्तपैकी काय करणार आहे ती खात बसणार आहे. ओके, hence we can say that as long as animal have physical thing, they are largely fine. They don't desire other thing like knowledge or peaceful animal society or getting a good MBA. म्हणजे त्यांचं काम काय आहे की त्यांना जेव्हा भूक लागलेली आहे, त्यांना जर तेवढं मिळालं ग्रास किंवा काहीतरी खायला मिळालं तर ते निवांतपणे तिथं बसणार आहे आणि निवांतपणे काय करणार आहे, आपलं जे काय आहे फूड ते खात बसणार आहे. त्यांना बाकीचं काय गरज लागत नाही की कुठं आपल्या बाबा त्यांना एकाने की मला खाताना फॅन सुरू करा किंवा मला खाताना TV सुरू करा, असं त्यांचं लागत नाही. ओके, किंवा आजूबाजूला कोणतरी असायला पाहिजे तेव्हा मी खाणार, किंवा माझे कोणतरी फ्रेंड्स असायला पाहिजे तरच मी खाणार. म्हणजेच फिजिकल फॅसिलिटीज हे गरजेचे आहेत ॲनिमल्सला. काय आहे, फिजिकल फॅसिलिटीज आर नेसेसरी अँड दे आर कम्प्लीट बिकॉज दे आर नॉट लुकिंग फॉर अदर थिंग्स. जेवढं त्यांना मिळालेलं आहे, जे काय लागतं आहे तेवढं त्यांना मिळालं की बास आहे, त्यांना काय बाकीच्या गोष्टी लागत नाही. ओके, so physical facilities are necessary and complete, but when you consider human beings, what is happening, see here, while physical facilities are necessary for human being but they are not complete by themselves to fulfill our needs. म्हणजे ते कम्प्लीटच होत नाही, काहीतरी डिमांड वाढतच चालतात. our needs are more than just physical facilities. जेवढे आपल्याला फिजिकल फॅसिलिटी दिलेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त आपल्या नीड्स असतात. वी ऑल हॅव अदर नीड्स, अदर प्लॅन. परहॅप्स वी थिंक ऑफ गोइंग टू मूवी or reading a book or go to the college or watch some TV and spend time with family and friends, and this list is endless. म्हणजे जरी तुम्हाला भूक लागली
तर तुम्ही काय करणार आहात? तुम्हाला जरी फूड दिलं तर तुम्ही नुसतं ते घेऊन खाणार बसणार आहे का? नाही. त्याचबरोबर तुम्ही काय करणार? तुम्हाला वाटणार पुन्हा अजून तुमच्या अजून एक नीड तयार होणार की बाबा त्याच्याबरोबर आपल्याला काय पाहिजे आहे की आपण नुसतं कशाला खायचं आहे, काहीतरी टी व्ही बघूया. टी व्ही बघितल्यानंतर बाबा उकडतंय, आपण फॅन लावूया. फॅन लावल्यानंतर आपण एकटंच बसलो आहो, आपल्या आपल्या फ्रेंड्सला फोन कॉल करून बोलूया किंवा आई वडिलांशी काय करूया, मस्तपैकी गप्पा मारत बसूया. म्हणजे हे ज्या नीड्स एक 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 एकामागून एक काय होते, नीड्स तुमच्या वाढत जात आहेत. अँड दिस लिस्ट इज व्हॉट एंडलेस. So what is the point here? Thus it is easy to see that physical facilities ह्या necessary आहेत human being साठी, but they are not complete by themselves to fulfill our needs. पण ते complete नाही आहेत, कारण की त्यापेक्षा एक जर फिजिकल फॅसिलिटी तुम्ही कंप्लीट करता आहात की लगेच तुमच्या बाकीच्या नीड्स काय होतात, लगेच वाढत जातात की मला ह्या नीड्स पुरी करण्यासाठी, हे नीड्स फिजिकल फॅसिलिटीची कमतरता भरून काढण्यासाठी मला अजून कशाचे वेगवेगळे नीड्स काय होतात, लगेच डोक्यात घुसतात आणि लगेच त्याचा विचार करत बसतो आणि मला हे पण पाहिजे ते पण पाहिजे आणि त्यामुळे त्या कम्प्लीट नाही आहेत. So this is the point that I want to tell, that what you can explain by these two, that for animal what is, how you are going to explain, and for human beings how you are going to explain. And then you can say, we can say that for animal physical facilities are necessary as well as complete, but for human being physical facilities are necessary but not complete. Okay. As well as giving all priority to physical facilities only, or to live slowly on the basis of physical facility, may be termed as animal consciousness. म्हणजे सगळ्या ज्या आपल्या प्रायोरिटीज आहेत, आपण फक्त फिजिकल फॅसिलिटीजला देणार आहोत आणि स्लोली लिव्ह ऑन दॅट फिजिकल फॅसिलिटी ओनली, हे काय आहे? इट इज टर्म ॲट वॉट? ॲनिमल कॉन्शियसनेस. ओके. हे ॲनिमल कॉन्शियसनेस सांगता आहे की तो जेव्हा तो फिजिकल फॅसिलिटीजला प्रायोरिटी देतो आहे आणि त्याप्रमाणेच त्याच्या बेसिसवरच तो जगतो आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो? हा काय आहे? ॲनिमल कॉन्शियसनेस आहे. He is living as what? Animal consciousness. But living with all the three, that is nothing but right understanding, relationship and physical facility, it is nothing but it is called as what? Human consciousness. मग तीच डायग्राम मी तुम्हाला सांगितलेले, प्रोग्राम टू फुलफिल द बेसिक ह्युमन ॲस्पिरेशन्स. व्हॉट इट टेल? दॅट इज राईट अंडरस्टँडिंग असायला पाहिजे रिलेशनशिपमध्ये, आणि राईट अंडरस्टँडिंग असायला पाहिजे फिजिकल फॅसिलिटीज. म्हणजेच तुम्ही काय आहात? ह्युमन कॉन्शियसनेस तुमच्यात आहे. तुम्ही तुमचा ॲनिमल कॉन्शियसनेस नाही आहे, तुम्ही काय आहे? ह्युमन कॉन्शियसनेस आहात. आणि त्यामुळे for animals physical facility is necessary as well as complete, whereas human being it is necessary but not complete. And therefore always it is need. Working only for physical facility is living with animal consciousness, and but working for right understanding as the first priority, followed by the relationship and physical facility, implies living with human consciousness. आणि त्याची एक गरज आहे आत्ता, त्याची एक काय आहे? गरज आहे की तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन व्हायला पाहिजे फ्रॉम ॲनिमल कॉन्शियसनेस टू ह्युमन कॉन्शियसनेस. आणि मग ती कशी होणार आहे? इट कॅन बी अकम्प्लिश ओनली बाय वर्किंग विथ राईट अंडरस्टँडिंग ॲज अ फर्स्ट प्रायोरिटी. ॲनिमल कॉन्शियसनेसनं ह्युमन कॉन्शियसकडे वळवण्यासाठी, आणि ती आत्ताची गरज आहे, कारण की तुमच्याकडे जर फिजिकल फॅसिलिटीज भरपूर प्रमाणात आहे तरी तुम्ही फिलिंग अनहॅपी आणि डिप्राईव्ह का आहात? कारण की तुम्ही कशावर डिपेंड आहात? नुसतं फिजिकल फॅसिलिटीवरती आहे. दॅट इज देर इज अ नीड टू ट्रान्सफॉर्म फ्रॉम ॲनिमल कॉन्शियसनेस दॅट लिव्ह स्लोली ऑन द बेसिस ऑफ फिजिकल फॅसिलिटी. देर इज अ नीड टू ट्रान्सफॉर्म फ्रॉम ॲनिमल कॉन्शियसनेस टू ह्युमन कॉन्शियसनेस, अँड दॅट कॅन बी अकम्प्लिश. ते कसं मिळवणार आहे आपल्याला? ओनली बाय वर्किंग फॉर राईट अंडरस्टँडिंग ॲज अ फर्स्ट प्रायोरिटी. प्रायोरिटी आपण देताना पण राईट अंडरस्टँडिंग ही पहिली प्रायोरिटी द्यायला पाहिजे रिलेशनशिपमध्ये. आणि कशामध्ये? दॅट इज नथिंग बट फिजिकल फॅसिलिटी. जर तुम्हाला राईट अंडरस्टँडिंग देण्याचं लक्षात आलं कधी कुठे, तर तुम्ही काय आहे? यू आर ट्रान्सफॉर्म फ्रॉम ॲनिमल कॉन्शियसनेस टू ह्युमन कॉन्शियसनेस.
And this transformation from animal consciousness to human consciousness, this is nothing but form the basis of human values and value based लिव्हिंग. तेच आपल्याला व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू आपल्याला काय आहे मिळतं आहे. जर तुम्हाला व्हॅल्यू एज्युकेशन मिळालं, तुम्हाला समजलं आपल्याला एज्युकेशन कशाच्या पद्धतीने जायचं आहे, कसं राईट अंडरस्टँडिंग करायचं आहे, तर तुम्ही ट्रान्सफॉर्म होणार आहात फ्रॉम ॲनिमल कॉन्शियसनेस टू ह्युमन कॉन्शियसनेस. लक्षात आलेला आहे का हा पार्ट? येस ऑर नो? लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. फॅसिलिटी Yes, ma'am. इट इज नेसेसरी. Yes, ma'am. लक्षात येते? हे फक्त पॉईंट कशासाठी आहे? आपल्या MCQ साठी नाही आहे, फक्त थेअरी पेपरला आहे, विचारलेले आहे भरपूर वेळा. एक्सप्लेन फिजिकल फॅसिलिटीज आर नेसेसरी फॉर ह्युमन बीइंग्स बट नॉट कम्प्लीट ॲज वेल ॲज फॉर ॲनिमल इट इज कम्प्लीट. अँड वाय? देन यू आर गोइंग टू एक्सप्लेन ऑल दिस. लक्षात आलेलं आहे का? कोण कसं एक्सप्लेन करते मला एक सांगाल का आता, की तुम्ही हे स्वतःहून कसं एक्सप्लेन करणार आहात? Anyone? Participant, 46 students are there. Anyone you can explain? सायली भोसले आहेत का? सायली भोसले येस मॅम. एक्सप्लेन करू शकाल का? सायली भोसले काय? आता काय? फिजिकल फॅसिलिटीज आर नेसेसरी बट नॉट कम्प्लीट फॉर ह्युमन बीइंग्स बट दे आर कम्प्लीट फॉर ॲनिमल्स. थोडक्यात तुम्हाला यातलं काय कळालेलं आहे? मॅम नेटवर्क इश्यू होता, समजले नाही मला. नेटवर्क इश्यू होता मॅम, समजले नाही. नेटवर्क इश्यू? हां. म्हणजे सगळेजण कसं म्हटल्यानंतर कसं होईल? नाही मॅम, खरंच नेट खूप कमी जास्त होत आहे. ओके. संपदा गवळी. संपदा Yes, गवळी. ma'am. ओके, यू कॅन टेल. संपदा. ॲनिमल्ससाठी नेसेसरी फॅसिलिटीज जे नेसेसरी आहेत ना, त्या कम्प्लीट असतात आणि ह्युमनसाठी कम्प्लीट नसतात. का बरं तसं? कारण ॲनिमलला म्हणजे असं थिंक करू शकत नाहीत ना, म्हणजे त्यांना फूड जेवढं पाहिजे तेवढं खातात आणि बसतात. आणि ह्युमनचं कसं एक गोष्ट केली की परत अजून एकदा दुसरी अजून एक गोष्ट येते करण्यासाठी डोक्यात, म्हणजे अजून काही. म्हणून फिजिकल फॅसिलिटीज काय आहेत? नेसेसरी आहेत, ॲनिमलसाठी पण कम्प्लीट आहेत, आणि फिजिकल फॅसिलिटी ह्युमनसाठी नेसेसरी आहेत पण कम्प्लीट नाही आहेत. कम्प्लीट, नॉट कम्प्लीट. ओके. आणि आपण आता गरज काय आहे? ॲनिमल कॉन्शियसनेस गरज आहे का ह्युमन कॉन्शियसनेस गरज आहे? आता दुसरं कोणीतरी सांगू शकणार आहे? मुलांपैकी कोण आहे का? रोहन चव्हाण. रोहन चव्हाण आहेत का? रोहन चव्हाण. Ma'am, I can. ओके, अभिषेक. D58. ओके. मॅम, ॲनिमल्ससाठी नेसेसरी कम्प्लीट आहेत आणि ह्युमन बीइंगसाठी नेसेसरी कम्प्लीट नाही. बट ह्युमन बीइंग्स इज ऑल म्हणजे त्या मानवाच्या अपेक्षाही जास्त असतात, तसे त्या ॲनिमलच्या अपेक्षा एवढे काही नसतात. जे आपण जे त्याला देऊ शकतो ते करू शकतात. म्हणजे त्यांचं खाणे-पिणे वगैरे आपण जेवढं त्याला देतो तेवढं ते खातात. तसे आपल्याला जे पाहिजे ते आपण मागून घेऊ शकतो, तसे ॲनिमलला करता येत नाही. मग आत्ताची गरज काय आहे?
आत्ताची गरज म्हणलं मॅडम ह्युमन बिंग साठी. आपण कसं वागावं, ॲनिमल कॉन्शियसनेसनी वागावं का ह्युमन कॉन्शियसनेसनी वागावं? ह्युमन कॉन्शियसनेस. ह्युमन कॉन्शियसनेसनी वागावं. आणि जे काय तसे वागता आहेत, फिजिकल फॅसिलिटीजला महत्त्व देता आहेत, त्यांचं आता गरज आहे की ते ट्रान्सफॉर्म होण्याची गरज आहे. मग ते ट्रान्सफॉर्म कसं होणार आहे? ट्रान्सफॉर्मेशनची गरज आहे, जे असे वागतायत ॲनिमल कॉन्शियसनेस सारखं. मग ते जर ॲनिमल कॉन्शियसनेस यू हॅव टू ट्रान्सफॉर्म इन टू ह्युमन कॉन्शियसनेस, अशा लोकांना जर ट्रान्सफॉर्मची गरज आहे, त्यांनी काय करायला पाहिजे आहे? राईट अंडरस्टँडिंग असलं Right पाहिजे. राईट अंडरस्टँडिंग. फिजिकल राईट अंडरस्टँडिंग With महत्वाची. physical पहिली facilities. प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे आहे? हार्मोनी. रिलेशनशिप अँड फिजिकल फॅसिलिटी. पहिली प्रायोरिटी राईट अंडरस्टँडिंगला द्यायला पाहिजे. मग ती राईट अंडरस्टँडिंग फिजिकल फॅसिलिटीला येऊ दे आणि राईट अंडरस्टँडिंग रिलेशनशिपमध्ये येऊ दे. आणि मग नंतर दे शुड लिव्ह इन हार्मोनी विथ ऑल द फोर. हार्मोनी. इफ दे आर डुईंग दिस, then they will be in the categorized into what? Third category of that kind of people. SS 4 times S. साधन संपन्न, सुखी, सुखी सुखी समृद्ध. समृद्ध. या कॅटेगरीमध्ये ते मोडले जातील. आणि त्यामध्ये पण ते ॲनिमल कॉन्शियसनेसनी ट्रान्सफॉर्म होणार आहे ह्युमन कॉन्शियसमध्ये. त्यावेळेस त्यांचं काय होणार आहे? दे विल बी वॉट? सस्टेन, दॅट इज कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी त्यांना मिळणार आहे. ओके, क्लिअर झालेला आहे का सगळ्यांना हा पार्ट? आणि सो दॅट विल Yes, ma'am. कम्प्लीट युअर फर्स्ट चॅप्टर. Yes, ma'am. दॅट विल कम्प्लीट युअर फर्स्ट चॅप्टर. ज्यांना डिफिकल्टी असतील त्यांनी मला किंवा माझ्या ज्या हे आहेत PDF किंवा नोट्स ज्या आहेत, PPT आहेत, ते तुम्हाला ॲक्सेस आहे का या मेलचा? या मेलचा जो आपला डिव्हिजनचा आहे, डी डिव्हिजनचा, ते तुम्ही ॲक्सेस करू शकता का? ते तुम्ही ॲक्सेस करू शकता का? लक्षात येते का मी काय बोलते ते? हा जो ईमेल ID आहे आपला fyd@coep.sweri. जो काही डिव्हिजनचा आहे तो तुम्ही ॲक्सेसिबल आहेत का तुमच्याकडनं? तो तुम्ही वापरू शकता का? बाकीचे नोट्स कसे मिळत आहेत तुम्हाला? नो मॅम. नोट्स कसे मिळतात बाकीच्या शिक्षकांकडनं? टेलिग्रामवर. टेलिग्राम. ओके. शीटवर. हां टेलिग्रामवर पाठवा PDF. हां, ते गुगल शीट म्हणतात ना आता. गुगल शीट तुम्ही कसं ॲक्सेस करताय? कोणीतरी आता म्हटलं ना, गुगल शीट कसं ॲक्सेस करताय? कुठल्या ह्याच्यातनं ॲक्सेस करताय तुम्ही? मॅडम लिंक दिली आम्हाला. त्याच्यात ऍडिशनल मटेरियल सब्जेक्टच्या पुढे ऍडिशनल मटेरियल मध्ये आम्ही मग माझ्या ॲडिशनल मटेरियलमध्ये तुम्ही पण लिंक पाठवलेले आहेत, त्या बघितल्या का तुम्ही? मॅडम बघितलं पण तुमचे ते डाउनलोड होत झाल्या पण ते होत नाही, ते ओपन होत नाही. त्या कुठल्या? सगळ्याच होत ते नाही? तुम्ही नाही तुम्ही लिंक जे दिले ना हं. ते डाउनलोड केले पुन्हा ती ओपनच होत नाही. ती काय तर सर्च करा म्हणते. सगळ्याच का? का एक दोनच? हा, नाही सगळ्याच. सगळ्याच. रिक्वेस्ट ऍक्सेस करायला सांगतात बहुतेक. रिक्वेस्ट ॲक्सेस करायला सांगतात का? ओके, चालतंय. मी विचारते तसं का प्रत्येकाला मॅडम. रिक्वेस्ट हे करायला लागते का? हॅलो, हां ते पहिल्यांदा आपण एखादा पेज उघडला असला ना, त्या हा. पेजवर एक डबा माघारी जाण्यासाठी लिंक दाबायला लागते. लिंकवर क्लिक केलं का आपोआप जाते त्या लेक्चरला. जाते का? मग तसं तुम्ही हा. सांगा, कारण की मी पण आहे का नाही, मी ओपन इकडे केलं की होते ओपन. खरं आता तुम्हाला तसं होते का ते बघायला मॅडम ते ऍप्स घ्यावं लागतंय ते PPTचं. PPTच्या ते मायक्रोसॉफ्ट ना? PPT X म्हणून ऍप्स. मायक्रोसॉफ्ट ते माझं ओपन झालं ऍप्स घेतल्यावर. हां, मायक्रोसॉफ्ट PPT X म्हणून. पॉवरपॉईंट एक्सेल. काय सुद्धा होतंय ना क्रोमवर केलं सगळं. कॉपी पेस्ट करून होते ना. हॅलो, मग ते जर एखादं- समजा झालं नसेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. मी नंबर तुम्हाला दिलेला आहे. मग तुम्हाला त्या नंबरवरती मी हे करते, किंवा टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही जर कुणीतरी मेसेज टाकला की आम्हाला लिंक पाहिजे आहे, तर मग मी लिंक प्रोव्हाइड करते. हा,
ते 18 तारखे तेवढे 18 सबमिट करा तारखेचा मी मॅडम. आता अपलोड करते की हा अपलोड करते आणि Okay. पब्लिक पण करते आणि आत्ता पण लोड करते आणि पब्लिक करते. आधीच बी एक राहिले मॅडम 4 का 9 तारखेच काहीतरी. 4 तारखेचं केलंय की मी बघा तुम्ही नाही. मॅडम नोट्स बी पाठवा मग. नोट्स